नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 10 जून पासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, आता या नवीन कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या अटी व कोणते नियम लावण्यात आलेले आहेत, या संदर्भात थोडक्यात असा अपडेट आपण कर्जमाफीच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की पुढील 10 दिवसांमध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। आता या कर्जमाफीसाठी नेमक्या अटी व कोणते नियम आहेत, या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे। परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना ही 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। याच्या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये असेल, म्हणजे 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत तुमचं कर्ज माफ झालेलं असेल, पण पुन्हा या कर्जमाफीसाठी म्हणजे नवीन कर्जमाफीसाठी तुम्ही आता जर पात्र होत असाल, तर तुम्हाला या कर्जमाफी अंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सर्व बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जाची माहिती सरकारला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही माहिती सुद्धा सरकारला पोहोचलेली आहे। याचबरोबर पुढची एक आनंदाची अशी अपडेट आहे की सर्व बँकांच्या माध्यमातून माहिती सरकारला पाठवलेली आहे आणि जी राज्य सरकारच्या माध्यमातून समिती गठीत केली होती, त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा सरकार पुढे अहवाल सादर केलेला आहे। हा अहवाल सरकारच्या माध्यमातून मंजूर सुद्धा केलेला आहे आणि या अहवालाच्या नंतर आता 10 जून पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या यायला सुरुवात होणार आहेत। मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक असेल किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात, अशा सर्व बँकांची शेतकऱ्यांची कर्जमाफी ही राज्य सरकार करणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्ट अशी माहिती अशी आहे की तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलं पाहिजे, तरच तुम्हाला ही कर्जमाफी होणार आहे, अन्यथा होणार नाही। जवळपास आपण जर पाहायला गेलो तर आतापर्यंत सगळी जी माहिती शेतकऱ्यांची आली, तर जवळपास 35,000 कोटींची कर्जमाफीचा अहवाल आतापर्यंत माहिती आलेली आहे आणि जवळपास 24,73,000 शेतकरी कर्जमाफी पासून म्हणजे कर्जमाफीसाठी थकीत आहेत, म्हणजे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत मागच्या 3 वर्षापासून, त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। अशा पद्धतीची एक नवीन ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची संपूर्ण अपडेट आहे। याच्यामध्ये स्पष्ट एकच अपडेट असा आहे आणि एकच शेतकऱ्याने माहित असावं की तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असलं पाहिजे, तरच तुम्हाला ही कर्जमाफी होणार आणि तुम्ही नियमित शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल। याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुमचं कर्ज याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून तुम्हाला लाभ न मिळालेला असेल, तर तेही तुमचं कर्ज माफ केलं जाणार। त्यासाठी वेगळा निधी राज्य सरकार मंजूर करण्याच्या तयारीमध्ये आहे। सध्या त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केलेला आहे आणि ते सुद्धा राज्य सरकारच्या जुन्या कर्जमाफीसाठी थकीत असलेल्या किंवा कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी कोणतं काम करावं लागणार हे खूप महत्वाचं आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम तर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या आधारला बँक खातं लिंक असलं पाहिजे, तुमच्या कर्ज खात्याला तुमचं सेव्हिंग अकाउंट, तुमच्या खात्याला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या गोष्टी लिंक असल्या पाहिजेत। याचबरोबर तुमच्याकडे जी नवीन राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्राच्या माध्यमातून नवीन जे कार्ड आणलेले, जसं की फार्मर आयडी, आपलं जे फार्मर आयडी किसान कार्ड जे आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे।
ते जर नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका भाषणामध्ये राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा संदर्भातले निर्देश. आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते की 10 दिवसामध्ये कर्जमाफी होणार, कशी होणार, काय होणार, या संदर्भात थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही तुमचे कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स उघडाच आहे, कमेंट करा, तुमच्या कमेंटचे उत्तर व्यवस्थित देण्यात येईल. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास ते थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.